गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय, मराठी विभाग, BA भाग 3, पेपर नंबर 10, मराठी भाषा व अर्थार्जनाच्या संधी. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या तासाला आपण वैचारिक लेखनाच्या स्वरूपाविषयी काही माहिती इथं अभ्यासलेली आहे. आज आपण वैचारिक लेखनाच्या पद्धतीविषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. वैचारिक लेखनामध्ये काही मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्यातला पहिला जो भाग आहे तो म्हणजे लेखन साधार असावं. आपलं लेखन साधार असावं. व्यासंग न करता स्वैरकल्पनेतून निर्माण केलेले आणि जाणीवपूर्वक वा अजाणता खोटेपणाने लिहिलेलं अपुऱ्या माहितीवर आधारित लेखन व्यापक हिताचं असत नाही. पूर्वग्रह, क्रोध, मत्सर वगैरेंसारख्या मनोविकारानं किंवा अशाच एखाद्या कारणानं असंतुलित बनलेलं लेखन आपली गुणवत्ता डागाळून टाकतं. आधाराच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, दुसऱ्या कुणाच्या संशोधनाचा आधार घेतला असल्यास त्याचा कृतज्ञतापूर्वक लेख करावा. ते संशोधन आपणच केलं असल्याचा आभास निर्माण करू नये. ज्याचं श्रेय त्याला दिल्यामुळे वाचकांचा आपल्याविषयीचा आदर कमी होत नाही, उलट वाढतोच. दुसरं असं, स्वतःच्या भूमिकेचं सुस्पष्ट आकलन करावं. वैचारिक लेखनामध्ये अनेकदा आपल्याला स्वतःच्या भूमिकेचं समर्थन करावं लागतं. या समर्थनाची मांडणी करण्यासाठी एक प्राथमिक तयारी करणं, काळजी घेणं आवश्यक असतं. आपल्या भूमिकेचं स्वरूप स्वतःच्या मनात सुस्पष्ट असणं ही ती प्राथमिक गोष्ट होय. आपणच आपल्या भूमिकेचं, विचारसरणीचं, सिद्धांताचं स्वरूप नेमकेपणानं निश्चित केलेलं नसेल आणि अर्धवट कच्च्या स्थितीत आपली भूमिका लोकांपुढे ठेवण्याचा प्रयत्न करत असू तर आपल्या मांडणीत यथोचित आत्मविश्वासही येत नाही आणि तिचा योग्य तो प्रभावही निर्माण होऊ शकत नाही. स्वतः आपणच ठाम नसू, दिशाहीन असू तर इतरांना योग्य दिशा दाखवण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकत नाही. स्वतः आपल्याच मनात गोंधळ असेल तर आपण लेखनानं वाचकांच्या मनातही संभ्रम निर्माण होणार हे अगदी उघड आहे. शिवाय आपल्या मनात आपली भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट असेल तर आपली भूमिका आपोआपच सुसंगत राहते. अन्यथा आपल्या लेखनात आत्मविसंगती, विस्कळीतपणा असे दोष दिसू शकतात. पुढचं असं की इतरांच्या भूमिकांचंही नीट आकलन करून घेणं आवश्यक आहे. जे आपल्याला स्वतःच्या भूमिकेला लागू पडतं तेच ज्याचं खंडन करायचं आहे त्याच्या भूमिकेलाही लागू पडतं. आपल्याला जी विचारसरणी खोडून काढायची आहे, नाकारायची आहे, ती देखील नीट समजून घेणं अगत्याचं असतं. ती पूर्णपणे समजून न घेता तिच्यावर मोघमपणानं मोठ्या आवेशामध्ये कितीही जोरदार आघात केले तरी ते फसण्याचा किंवा प्रसंगी आपल्यावरच उलटण्याचा धोका असतो. त्याबरोबरच ज्यांच्या भूमिका आपल्या मांडणीला पोषक असतात त्यांची मतंही नीट रीतीने समजवून घेणं आवश्यक असतं. असं केल्यामुळे आपल्या भूमिकेला पोषक ठरेल अशा रीतीनं आपण त्या मतांचा आधार घेऊन आपली भूमिका अधिक बळकट करू शकतो. पुढचं असं, इतरांची मतं विकृत करू नयेत. आपण जेव्हा विरोधकांची मतं खंडनासाठी किंवा आपल्या भूमिकेला पोषक म्हणून उद्गृत करत असतो, आपण जेव्हा विरोधकांची मतं खंडनासाठी किंवा आपल्या भूमिकेला पोषक म्हणून मांडत असतो तेव्हा त्यांची ती मतं विकृत न करता चर्चेला घ्यावीत. आपल्याला सोयीचं ठरावं म्हणून
त्यांच्या मतांमध्ये बदल करायचे आणि आपली भूमिका मजबूत असल्याचा आभास निर्माण करायचा ही वाचकांची दिशाभूल होय. असं करण्यामुळे दुहेरी दोष येतो. एक तर इतरांची भूमिका विकृत केल्यामुळे आपल्या पदरात खोटेपणा पडतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा खोटेपणामुळे आपली भूमिका बळकट झाल्याचा तात्पुरता आभास निर्माण झाला तरी ज्यावेळी आपला हा खोटेपणा पुढच्या काळात कोणाकडून तरी स्पष्ट केला जातो त्यावेळी आपल्यावरच तोंडघशी पडण्याची वेळ येते. याचा अर्थ इतरांची भूमिका विकृत केल्यामुळे तात्पुरतं यश मिळालं तरी कायमचा डाग लागतो. पुढचं असं की लेखनाविषयी विश्वसनीयता जपली गेली पाहिजे. इतरांची मते देखील वस्तुनिष्ठ स्वरूपात मांडून त्याचं खंडन किंवा समर्थन केलं असता आपल्या लेखनाची विश्वसनीयता वाढते. ही विश्वसनीयता निर्माण करणं, वाढवणं, जपणं, टिकवणं यामुळंच आपल्याला लेखनाचं उद्दिष्ट सफल होऊ शकतं. आपल्या लेखनाचा प्रभाव दूरगामी आणि चिरस्थायी असा होऊ शकतो. पुढचं असं की मुद्दे मांडताना विषयाचे जास्तीत जास्त पैलू आपण ध्यानात घेतले पाहिजे. आपल्या विषयाची मुद्देसूद मांडणी करताना प्रस्तुत विषयाचा अभ्यास कोणकोणत्या अंगाने करणं शक्य आहे त्याचा सर्वांगीण विचार करा. तसं केलं असता त्या विषयाला खराखुरा न्याय दिल्यासारखं होतं. अर्थात प्रत्येक विषयाचं स्वरूप वेगळं असतं आणि त्यानुसार त्याचे पैलूही वेगवेगळे असतात. आपण हाती घेतलेल्या विषयाचे योग्य ते पैलू निवडून त्यांचा क्रमशः त्याचं विवेचन करावं. दिशा दाखवण्यासाठी इथे काही पैलूंची नोंद करणं आवश्यक आहे. विषयाची व्याख्या, त्याचं अधिक विस्तृत स्वरूप, नावाची व्युत्पत्ती वगैरे दाखवणारी भाषाशास्त्रीय ओळख, स्थळ, काळ, इतिहास, प्रभाव, जमेच्या बाजू किंवा फायदे, उण्या बाजू किंवा दोष या सर्व गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे आणि या पैलूंमधून योग्य ते पैलू निवडून त्यांची योग्य क्रमाने मांडणी केली गेली पाहिजे. पुढचं असं की आपण मांडलेले मुद्दे जिन्याच्या पायऱ्या चढल्याप्रमाणे आले पाहिजेत. वैचारिक लेखनामध्ये विशिष्ट प्रकारची शिस्त असणं हे आपली भूमिका लोकांपर्यंत नीट पोहोचवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. आपण जेव्हा एखादा जिना चढतो किंवा उतरतो तेव्हा जिन्याच्या पायऱ्यांवर आपली पावलं योग्य क्रमानंच टाकतो. पहिलं पाऊल पहिल्या पायरीवर, दुसरं पाऊल 7व्या पायरीवर आणि तिसरं पाऊल दुसऱ्या पायरीवर असं आपण करत नाही. तसं करण्याचा प्रयत्न केला तर आपलं चढणं किंवा उतरणं नीट होण्याऐवजी आपण घसरून पडण्याचा धोकाच अधिक असतो. लेखनाच्या बाबतीतही नेमकं असंच असतं हे विसरू नये. जिना चढताना ज्याप्रमाणे आपण पहिल्या पायरीनंतर दुसरीनंतर तिसरी हा क्रम सांभाळतो तसाच क्रम आपल्या मांडणीच्या मुद्द्यांचाही असावा. त्यासाठी प्रारंभापासून शेवटपर्यंत मुद्द्यांची क्रमशः व्यवस्थित मांडणी करावी. मुद्दे कोणत्या क्रमाने मांडायचे त्याचे एक नेटकं नियोजन मनामध्ये आधीच करावं. आवश्यक वाटल्यास मांडणीनंतरही क्रम बदलावा. अशी क्रमशः मुद्देसूद मांडणी केली असता वाचक न अडखळता आपल्या विचारांच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे जातो आणि आपला वैचारिक सहप्रवासी बनू शकतो. पुढचं लेखनास सुरुवात करताना क्रमाची भीती बाळगू नये. आपण वाचकांपुढे जे लेखन ठेवतो त्यामध्ये मुद्दे क्रमाने आलेले असावेत हे केवळ योग्यच नव्हे तर आवश्यकही असतं. पण याचा अर्थ आपण ते लेखन करतो तेव्हा ते मुद्दे त्या क्रमाने लिहिले पाहिजेतच असं मात्र मुळीच नाही. काही जणांना काही वेळेला पुढचे मुद्दे आधी सुचतात. ते नीट मांडण्याइतकी त्यांची तयारीही झालेली असते. पण लेखनाचा प्रारंभ कसा करावा हे त्यांना सुचत नसल्यामुळं त्यांचं सगळं लेखन खोळंबून राहतं. त्यांचा आत्मविश्वास ढासळतो किंबहुना तो निर्माणच होत नाही आणि सारं लेखनच बाजूला सारण्याच्या मनस्थितीमुळे ते निष्क्रिय होऊन जातं. खूप जणांचं लेखन अशा रीतीने मनातल्या मनात विरून जातं. खरं म्हणजे या प्रकारच्या सापळ्यात आपण अजिबात अडकू नये. जो मुद्दा व्यवस्थित मांडता येत असेल तो आधी लिहून काढावा.
कदाचित तो सगळ्यात शेवटचा मुद्दाही असू शकेल. एवढंच नव्हे तर आपल्या संपूर्ण लेखनातील शेवटचं वाक्यही सगळ्यात आधी सुचलं तर तेही आधी लिहून ठेवताना बिचकण्याचं काहीच कारण नाही. तसेच शब्द वेचून घ्यावा, गरज पडल्यास पुनर्विचार करून बदलावा. लिहून झाल्यानंतरही पुनर्वाचन करताना शब्द किंवा वाक्य यांची गरजेनुसार भर घालावी किंवा त्यांना गाळावं. हळूहळू त्यांचा क्रमही सुचत जाईल आणि अखेरीस आपला क्रम निश्चित होऊन जाईल. पुढचं असं की विषयांतर टाळावं. आपली मांडणी करीत असताना आपण जी विधानं करतो, जी वर्णनं करतो, त्यांच्या आपल्या मूळ विषयाशी संबंध आहे की नाही याकडे बारकाईने लक्ष द्यावं. शैलीसाठी आणि प्रभाव निर्माण करण्यासाठी क्वचित प्रसंगी थोडं बहुत इकडं तिकडं सरकणं वेगळं आणि मूळ विषयाशी काहीही देणं घेणं नसलेल्या असंबद्ध गोष्टी मांडत जाणं वेगळं. तसं करणं म्हणजे स्वतःहून आपल्या मांडणीला विस्कळीत करून तिचा प्रभाव नाहीसा करणं होय. विशेषतः पाल्हाळिक विषयांतर हे तर आपल्या मांडणीच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक होय. चालू असलेला मुद्दा सोडून विनाकारण भलत्याच विषयात घुसणं हे रेल्वेच्या इंजिनचा रूळ सोडून घसरण्यासारखं असतं. वैचारिक अपघातात घडवणारं असतं असं म्हटलं तरी चालेल. विषयाचं चिंतन केलं नसलं, तो नीट समजून घेण्याचा प्रयत्न केला नसला आणि विषयाशी संबंधित मुद्द्यांवर मन एकाग्र केलेलं नसलं की आपली मांडणी वाटेल तशी भरकटत जाऊन भोंगळ बनते. थोडासा प्रयत्न केला तर हा प्रकार आपण सहजपणे टाळू शकतो. पुढचं असं की निष्कर्ष वाजवी असावेत. आपल्या लेखनात आपण वेगवेगळ्या घटनांचं, सिद्धांतांचं, वक्तव्यांचं, भूमिकांचं मूल्यमापन करीत असतो. हे मूल्यमापन करीत असताना आपण आपल्याला उपलब्ध असलेल्या तपशिलावरून जे निष्कर्ष काढतो ते माफक, प्रमाणशीर आणि संतुलित असावेत. ते गैरवाजवी असू नयेत. एखाद्या व्यक्तीचं अपघातात एक हाड मोडलेलं असलं तर त्याचा एक हाड मोडलं आहे असंच तज्ज्ञ किंवा एखादा सत्यवक्ता डॉक्टर सांगतो. त्याचं एकही हाड मोडलेलं नाही असंही तो सांगत नाही आणि त्याच्या सगळ्या हाडांचा चुराडा झाला आहे असंही तो सांगत नाही. निष्कर्ष काढण्याची आपली पद्धत या डॉक्टरच्या पद्धतीसारखी असावी. प्रत्यक्षात आपण अनेकदा आपल्या बाजूचं महत्त्व वाढविण्यासाठी आणि दुसऱ्या कुणाचं योग्य श्रेय नाकारण्यासाठी भलते-सलते निष्कर्ष काढतो. अशा सवयीपासून आपण कटाक्षाने दूर राहावं. ज्याचे जेवढे दोष असतील तेवढे त्याच्या पदरात जरूर टाकावेत, पण त्याला त्यापेक्षा जास्त दोष चिकटवू नयेत. पुढचं असं की टोकाची विधानं टाळावीत. ललित साहित्यामध्ये अतिशयोक्ती हा एक वाङ्मयीन अलंकार मानला जातो, परंतु वैचारिक लेखनामध्ये मात्र तो एक मोठा दोष ठरण्याची शक्यता असते. त्यामुळंच कोणताही विचार मांडताना टोकाची विधानं टाळावीत. अनेक वक्ते बोलताना लोकांची मनं झपाटून टाकण्यासाठी अशी टोकाची विधानं करतात. बोलण्याच्या ओघात केली जाणारी अशा प्रकारची विधानं काही वेळा क्षम्य मानली तरी लेखनामध्ये अशा प्रकारची टोकाची विधानं शक्यतो टाळावीत. पुढचं असं संभाव्य आक्षेपांची आधीच दखल घ्यावी. आपण आपलं एखादं मत मांडत असतो. आपण त्या मतावर किती ठाम असतो तरी लोकांना ते पटेलच अशी स्थिती नसते. आपलं मत वाचणाऱ्यांच्या मनात काही शंका निर्माण करू शकतं, प्रश्न उपस्थित होऊ शकतात, त्याच्यावर आक्षेप घेतले जाऊ शकतात, त्यामधले कच्चे दुवे दाखवले जाऊ शकतात. असं झालं असता आपलं मत नाकारलं जाण्याची किंवा अडगळीत फेकलं जाण्याची शक्यता असते. असं होऊ नये म्हणून आपलं मत पहिल्यांदा मांडत असताना खुंटा हलवून बळकट करण्याची पद्धत स्वीकारली तर आपली मांडणी आधीपासूनच मजबूत बनते. आपलं लेखन समाजापुढे ठेवण्यापूर्वी थोडं थांबून त्याच्यापासून काहीसं अलिप्त होऊन एक प्रकारच्या तटस्थपणानं त्याच्याकडे निरखून पाहावं. आपल्या मांडणीत कुठे कच्चे दुवे आढळत असतील तर ते आधी दूर करावेत. कोणत्या विधानावर शंका घेतल्या जातील, भूमिकेच्या कोणत्या पैलूंवर आक्षेप घेतले जातील याचा अगोदरच अंदाज घेऊन त्या संभाव्य शंका किंवा अपेक्षा स्वतःच उपस्थित करून त्याची उत्तरं आधीच देऊन ठेवली तर आपल्या लेखनाचा पक्केपणा वाढतो. पुढचं असं मुद्द्यांवर ठाम राहावं
आपली मांडणी करीत असताना अशा रीतीने आपण योग्य काळजी घेत गेलो तर आपल्या मांडणीच्या बाबतीत आपला आत्मविश्वास अगदी शिगेला पोचू शकतो. मग आपण आपल्या मुद्द्यांवर अगदी ठाम राहू शकतो. आपले विचार लोकांपर्यंत प्रभावी रीतीने पोचवायचे असतील तर ते विचार कसदार असणं, साधार असणं हे खूप महत्त्वाचं असतं. विचार तसे असल्यास आपली मांडणी शब्दबंबाळ, वाचाळ, अक्रस्ताळी व शिवराळ करण्याची गरज पडत नाही. अशा प्रकारची मांडणी हा काही कसदार मांडणीचा पर्याय होऊ शकत नाही. म्हणून आपली मुद्दे मांडत असताना आपण आपल्या मुद्द्यांवर ठाम राहणं अत्यंत गरजेचं आहे. पुढचं असं की जे काही आपल्याला सांगायचं आहे तेच शब्दबद्ध झाल्याची खातरजमा आपण केली पाहिजे. कोणत्याही लेखनाचे 2 प्रमुख घटक असतात. आपल्या मनातील विचार हा एक घटक आणि ते विचार शब्दबद्ध करणं हा दुसरा घटक. विचार सुस्पष्ट असायला हवेत हे खरं, पण ते शब्दबद्ध करण्याची कृती त्या विचारांशी जास्तीत जास्त सुसंगत असणं हेही अत्यंत महत्त्वाचं असतं. मनात वेगळंच होतं आणि शब्दातून भलतंच व्यक्त झालं तर लेखन निष्फळच म्हणायला हवं. किंबहुना त्यामुळं आपल्या भूमिकेविषयी गैरसमज निर्माण होण्याचा धोका असतो. या बाबतीत मनातील विचार पूर्णांशानं प्रकट न होणं असा प्रकारही घडू शकतो किंवा आपल्याला अभिप्रेत नसलेले विपर्यस्त विचार आपल्या मांडणीतून सूचित होणं असा प्रकारही होऊ शकतो. त्यामुळे कित्येकदा मला असं म्हणायचंच नव्हतं असं म्हणण्याची पाळी येते. हे टाळण्यासाठी आपल्याला जे सांगायचे आहे तेच नेमकेपणाने आपल्या शब्दातून व्यक्त होत असल्याची परत एकदा आपण खातरजमा केली पाहिजे. पुढचं असं की प्रत्येक प्रतिभावंताची शैली स्वतंत्र असते. आतापर्यंत ज्या आपण सूचना पाहिल्या त्या ढोबळमानानं दिलेल्या सूचना आहेत. या सूचना प्रतिभावंताच्या शैलीला बंदिस्त करणारी चाकोरी ठरता कामा नयेत. वैचारिक लेखन वृक्ष असावं असाही या विवेचनाचा अर्थ नाही. आपल्या लेखनात औचित्यपूर्ण लालित्य जरूर असावं. त्याबरोबरच प्रसंगानुसार वक्रोक्ती, उपरोध, उपमा, दृष्टांत, विनोद, नाट्यमयता इत्यादींचा वापरही जरूर करावा. त्यामुळे मूळ विषयाला, सत्याला, अभिरुचीला आणि मांडणीच्या बांधेसूदपणाला बाधा येणार नाही याची दक्षता मात्र आपण घेतली पाहिजे. वस्तुतः खरे प्रतिभावंत कोणत्याही तंत्रात न अडकता स्वतःची स्वतंत्र शैली विकसित करतात. किंबहुना बहुतेक वेळा आधीची चाकोरी मोडल्यानंतरच काहीतरी देखणी नवनिर्मिती होत असते. चाकोरी निर्माण करणाऱ्या तंत्रापेक्षा प्रतिभा फार फार महान असते. अर्थातच अशा प्रतिभावंतालाही काही शिस्त, निदान स्वयंशिस्त पाळण्याची आवश्यकता असतेच. तात्पर्य प्रतिभेचं ताजेपण आणि स्वातंत्र्य जपताना तिला विधायक नियमबद्धतेचं एक कोंदणही असावं. तरच आपले विचार सुस्पष्टपणे आपण समाजासमोर ठेवू शकतो.